काल होता महालक्ष्मी व्रताचा शेवटचा दिवस. सकाळची सगळी कामं आवरली आणि मग पूजेच्या तयारीला लागले. तर आता पानं जी आहेत ना, तर ती मी झाडाची तोडून घेऊन आलेले होते. पण ती थोडी जास्तच खराब झालेली होती. म्हणून आधी ती स्वच्छ धुवून घेतली आणि त्यानंतरनं पूजा वगैरे जी आहे ती व्यवस्थित मांडून घेतली. रांगोळी वगैरे सुद्धा काढून घेतली आणि छान अशी पूजा इथे माझी झालेली आहे. आणि घरातील वातावरण सुद्धा बघा खूप छान अगदी प्रसन्न होऊन जातं. हळदी-कुंकू मला वाढवायचं होतं, तर ते सुद्धा वाढून घेतलं. त्यानंतरनं धूप, दिवा, अगरबत्ती जे आहे ते सगळं व्यवस्थित असं लावून घेतलं. आता म्हटलं कथा जी आहे ती सुद्धा वाचून घेऊयात. कथा सुद्धा वाचून घेतली आणि त्यानंतरनं मग दुपारच्या जेवणाच्या तयारीला लागले. तर आता आम्हाला तर उपवासच होता म्हणून आमच्यासाठी इथे मी बनवणार होते साबुदाण्याची खिचडी. आता खिचडीमध्ये ना मला अशा तळलेल्या मिरच्या खायला फार जास्त आवडतात. मग तशाच पद्धतीने मी त्या तळून घेतल्या आणि मग छान अशी गरमागरम खिचडी सुद्धा बनवून घेतली. देवीला आधी नैवेद्य दाखवला आणि त्यानंतरनं मग आम्ही सुद्धा छान असं जेवण जे आहे ते करून घेतलं. संध्याकाळी लवकरच स्वयंपाकाच्या तयारीला लागलेले होते कारण की उपवास सोडायचा होता म्हणून लवकर स्वयंपाक आवरला आणि देवाला सुद्धा नैवेद्य दाखवला. तर चला